पुणे जिल्ह्यातील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले मेढघाट परिसरात रविवारी सायंकाळी काचाचा थरकाप उडवणारी घटना घडली। सह्याद्रीच्या कुशीत ट्रेकिंगचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या 50 विद्यार्थ्यांच्या पथकासोबत अखेरीस घडले। 35हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक जखमी झाले आहेत। मात्र दुर्गम भागात स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या बचाव कार्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। या थरारक घटनेसंदर्भात अधिक माहिती अशी की पुण्यातील एका खासगी साहसी पर्यटन संस्थेमार्फत 50 विद्यार्थ्यांचा हा ट्रेक आयोजित करण्यात आला होता। यामध्ये 14 ते 17 वयोगटातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता। मेढघाट ते उपंडा असा या ट्रेकचा मार्ग होता। घाट उतरून मध्यभागी असलेल्या गर्द झाडीच्या परिसरातून विद्यार्थी जात असताना अचानक झाडावर असलेल्या आग्या मोहळाच्या मधमाशा उठल्या। काही कळण्याच्या आतच हजारो मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला। मधमाशांच्या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच घाबरट पसरली। जीव वाचविण्यासाठी विद्यार्थी डोंगरदारात सैरभैर धावू लागले। डोंगरकडा आणि घसरणीचा रस्ता असल्याने पळताना अनेक विद्यार्थी जखमी झाले। मधमाशांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यावर आणि पायांवर अनेक दंश केले। 10हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अंगावर मधमाशांचे असंख्य दंश पाहायला मिळत आहेत, तर 25 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत। घटनेचे गांभीर्य ओळखून ट्रेक प्रमुखांनी तातडीने तोरणमाची हॉटेलचे मालक अभिजित भेके यांच्याशी संपर्क साधला। भेके यांनी ही माहिती तातडीने स्थानिक सोशल मीडिया ग्रुपवर टाकली। ही माहिती मिळताच केळत गावचे माजी सरपंच रमेश शिंदे आणि स्थानिक तरुणांनी कोणतीही वाट न पाहता कड्याच्या दिशेने धाव घेतली। स्थानिक तरुणांनी कड्यामध्ये आणि झाडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले। 108 रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत ग्रामस्थांनी स्वतःच्या खासगी वाहनातून जखमी विद्यार्थ्यांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली। वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर ज्ञानेश्वर हिरास आणि त्यांच्या पथकाने युद्धपातळीवर उपचार सुरू केले। या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळणे आणि सतत उलट्या होणे, चेहरा, ओठ आणि डोळ्यांवर भीषण सूज येणे, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे, दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना आणि दाह होणे असा त्रास होत होता। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंबादास देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक त्रास होत असलेल्या 2 विद्यार्थ्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे। इतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे।